विषय सोप्यात करून सांगणारी, त्यांच्या आवाजात स्पष्टता आणि कणखरता यामुळे इतिहास त्यामुळे हसत खेळत राहावा, तुम्ही सुद्धा जीवनात हसत खेळत राहावा. आणि मी तुम्हाला काय म्हणलं, आई वडिलाचं सासू सासऱ्याचं भान ठेवा. कारण माझ्याकडे येणारे, मी समाजात फिरतो, समाजात फिरत असताना मला दोन गोष्टीचं दुःख आहे. मी मगाशी बोलत दाखवतो की ज्याच्या घरी नवरा बायको नोकरीला येईल ती आई बापाला सासू सासऱ्याला सांभाळते. त्यांचा दोष नाही, परिस्थितीचा दोष आहे. मी त्यांना दोष देणार नाही आणि तुम्हाला मानणार नाही नोकरी करू नये. आणि ज्या आई बापाच्या नावावर काही नाही त्याला एक पोरं सांभाळत नाही, सुना सांभाळत नाही. तुम्हाला मी खोटं बोलत नाही. एक माझ्याकडे म्हातारी आहे आश्रमात, तुमच्या गावची नाही, तुमच्या गावची आहे ती, पण ही तुमच्या गावचं नाही, दुसऱ्या गावचं उदाहरण. त्या म्हातारीनं काय सांगितलं, दोन पोरं आहेत, एक पुण्याला चांगला बांगला बिंगला बांधून आहे आणि दुसरा इथं जर्शिया. सुननं तोंडात गोळा कोंबला आणि वर्ण मारत होती. मी ती गोळा काढण्यासाठी चावली, म्हणजे उघडायसाठी. तिनं नवऱ्याला फोन केला, सासू मला चावली. तुम्हाला तुम्ही सांगते मी तुम्हाला. हा, आणि मग फोन केला की पोरगा म्हणजे आता तिला जाऊ आईला. 3 दिवस म्हातारी शेजाऱ्या सुद्धा लपून बसली आणि चौथ्या दिवशी आमच्या वाईट अवस्था आहे समाजात. तुम्ही मुलांनो सुसंस्कारित व्हा. आई वडिलांना सासू सासऱ्यांना तिकडे म्हणते चांगलं सांभाळा, तुम्ही आई वडिलांना चांगलं सांभाळा. आणि कशाचा पैसा आहे, आता 2 मिनिटात आपण बाहेर गेलो जिंकतोय का नाही, आपल्या हातात काही नाही. आई वडिलांना चांगलं सांभाळा, मुलांना चांगलं सांभाळा, प्रपंचात चांगला करा, मोठं व्हा. आमच्या सर्वांच्या तर्फे तुम्हाला प्रपंचामध्ये सुखी राहण्यासाठी, मोठं होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.